नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण इंडक्टिव्ह ग्रामर म्हणजे काय, त्याचे फायदे काय याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली. आज आपण ग्रामर टीचिंग मेथड डिडक्टिव्ह ग्रामर या दुसऱ्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये जे 275 स्ट्रक्चर्स आहेत, 275 टीचिंग ग्रामर आयटेम्स आहेत, ते शिकवण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यापैकी इंडक्टिव्ह एक पद्धत आहे आणि दुसरी म्हणजे डिडक्टिव्ह ग्रामर पद्धत. डिडक्टिव्ह पद्धतीने ग्रामर कसं शिकवलं जावं याची पार्श्वभूमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि नंतर डिडक्टिव्ह पद्धतीचे फायदे काय, तोटे काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. डिडक्टिव्ह ग्रामरलाच अवगामी पद्धत असं म्हणतात. मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हियर. इंडक्टिव्ह ग्रामर पद्धतीमध्ये उदाहरणं अगोदर दिले जायचे आणि उदाहरणावरून नियम तयार केले जात होते. डिडक्टिव्ह ग्रामर मध्ये मात्र उलट घडतं. इथे रूल्स आणि रेग्युलेशन्स अगोदर विद्यार्थ्यांना दिले जातात आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स नंतर उदाहरणं विद्यार्थ्यांना सोडवायला दिले जातात. आपण दोन उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, राम प्लेज क्रिकेट आणि दुसरं उदाहरण राजा सिंग्स अ सॉन्ग. हे उदाहरण आपण इंडक्टिव्ह टीचिंग ग्रामरला पण घेतलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन उदाहरण जर विद्यार्थ्यांना सोडवायला दिले तर शिक्षक सुरुवातीला ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह कसा केला जातो याचे नियम विद्यार्थ्यांना सांगतात. मला या दोन्ही उदाहरणांचं व्हॉइस चेंज करायचं आहे. परंतु प्रथमतः शिक्षक नियम विद्यार्थ्यांना समजून सांगतात. नियम. मग पहिला नियम काय असेल? आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. 2 नंबरचा नियम पॅसिव्ह व्हॉइस टेक ऑब्जेक्ट फर्स्ट. 3 नंबरचा नियम यूज टू बी, appropriate to be. नंबर 3 पास्ट पार्टिसिपल आणि नंबर 4 बाय म्हणून जो काही सब्जेक्ट असेल तो लिहायचा. या पद्धतीमध्ये साधारणतः शिक्षक सगळे नियम लिहून देतात विद्यार्थ्यांना. नियमांचं बारकाईने वाचन करायला लावतात आणि वाचन केल्यानंतर नियमा पद्धतीने वाक्यात बदल करायस सांगतात. डिडक्टिव्ह पद्धतीमध्ये सुरुवातीला रूल्स अँड रेग्युलेशन्स आर गिवन. रूल्स अँड रेग्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. हे सगळं समजून घेतल्यानंतर विद्यार्थी उदाहरणं सोडवायला सुरुवात करतात. अगदी उलट इंडक्टिव्ह पद्धती म्हणजे नियमांचा वापर करून आपण उदाहरणं सोडवूया. पहिला नियम सांगितला आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. आपण आयडेंटिफाय करूया. सब्जेक्ट, वर्ब
ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस करताना टेक ऑब्जेक्ट फर्स्ट. ऑब्जेक्ट इथे आलेले आहे म्हणून त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट आपण घेऊया. क्रिकेट. फर्स्ट. सेकंड, यूज टू बी. आता टू बी वापरायचं आपल्याला. मी जर वॉज वेअर शाल विल जे काय टू बी असेल ते. वाक्यातला काळ वर्तमान काळ आहे म्हणून आपल्याला दोन टू बी वापरायचे असतात. इज किंवा आर. एम, इज, आर तीन असतात. त्याच्यापैकी योग्य ते वापरू. क्रिकेट सिंग्युलर आहे म्हणून इज. 2 नंबरचा नियम झाला. 3 नंबरचा पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. क्रियापद प्ले आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल प्लेड. 3 नंबर वापरला आपण. आणि 4 नंबर बाय म्हणून जो काही सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट जसा तसा घेतला. त्याच पद्धतीने 2 नंबरचं पण उदाहरण सोडवणार आहोत आपण. A song is sung by Radha. इंडक्टिव्ह ग्रामर पद्धत आणि डिडक्टिव्ह ग्रामर पद्धत एकदम एकमेकाला अपोजिट आहे. डिडक्टिव्ह ग्रामर मध्ये डेफिनेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट. रूल्स अँड रेग्युलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅट. आणि as thinking about rules and regulations, one has to convert active into passive or the transformation of sentence. थोडक्यात या पद्धतीचे महत्त्वाचे मुद्दे आपण जर विचारात घेतले तर एक पहिला मुद्दा महत्त्वाचा येतो तो म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स आर इम्पॉर्टंट हिअर. रूल्स आणि रेग्युलेशनचा अतिशय बारकाईने विचार केला जातो. शिक्षक सगळे जे काही लँग्वेज आयटम शिकवायचे असेल त्याविषयी सगळे नियम लिहून देतात विद्यार्थ्यांना आणि नियमांचं निरीक्षण करायला लावतात. Then second comes the examples. That is the questions only. सगळे नियम एकदा विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यानंतर शिक्षक उदाहरणं देतात विद्यार्थ्यांना आणि उदाहरणाच्या साहाय्याने ऍक्टिव्ह इंटू म्हणजे प्रश्न देतात आणि प्रश्नाचं रूपांतर तुम्हाला योग्य त्या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये करायचं असतं. म्हणजे थोडक्यात पहिला रूल्स आणि रेग्युलेशन्स महत्त्वाचे असतात. 2 नंबरला एक्झाम्पल्स देतात आणि एक्झाम्पल्स दिल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. ओके. थोडक्यात इथे जर आपण बारकाने जर याचा विचार केला तर रूल्स आर फॉलोड फर्स्ट. नंतरचा विचार करू आपण ऍज कम्पेअर टू द क्लासेस. डिडक्टिव्ह पद्धत ही हायर क्लासेस साठी उपयोगी आहे. इंडक्टिव्ह पद्धत ही लोअर क्लासेस साठी उपयोगी होती परंतु डिडक्टिव्ह पद्धत ही हायर क्लासेस साठी महत्त्वाची आहे. दिस मेथड इज टाइम सेव्हिंग मेथड. वेळ अतिशय अल्प लागतो या ठिकाणी. याचं कारण पण आहे की डायरेक्ट रूल्स दिले जातात. विद्यार्थ्यांना रूल्स शोधायची गरज पडत नाही. अकॉर्डिंग टू द रूल्स अँड रेग्युलेशन्स दे हॅव टू जस्ट चेंज द सेंटेन्स. इट माइट बी ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह और डायरेक्ट इन डायरेक्ट और एनी अदर टीचिंग ग्रामर आयटम. ओके. टाइम सेव्हिंग. इट इज कॉल्ड नॉट सायकोलॉजिकल मेथड. It is not a psychological method. It is called the traditional method. Traditional method of teaching grammar. पारंपरिक पद्धतीचा अगोदर व्याख्या द्यायची, अगोदर नियम द्यायचे आणि नियमानुसार वाक्याचं रूपांतर दुसऱ्या वाक्यामध्ये करायचं.
अशा पद्धतीने इथे ट्रॅडिशनल ग्रामरचा वापर केला जातो. थोडक्यात ही पद्धत फॉर्मल ग्रामर किंवा स्ट्रक्चरल ग्रामर शिकवण्यासाठी महत्वाची पद्धत आहे किंवा या पद्धतीचा वापर फॉर्मल किंवा स्ट्रक्चरल ग्रामर शिकवण्यासाठी केला जातो. Accuracy is important here. Inductive grammar मध्ये fluency was important there. In deductive grammar, accuracy is important. Accuracy is related to the grammar. It means that grammar, tense, word should be proper there, meaning should be conveyed properly there. Everything should be correct. There should not be a slight difference as far as the rules and regulations are concerned there. The sentence should be properly according to the structure, according to the rules and regulations of grammar. So it is focus only the accuracy and not the fluency. Not the fluency. Fluency is not important there. We know that rules are rigid. Very rigid rules are followed there. Rules are strictly followed there. So there is always a confusion. Uncountable rules and uncountable exceptions. Uncountable rules and uncountable exceptions are in deductive method. Just try to understand uncountable rules. For example, we take one example here. How things happen, why it is called a rigid method of teaching grammar. उदाहरण घेतलं आपण समजायचं पास्ट टेन्सच्या संदर्भात. पास्ट फॉर्मच्या संदर्भात शब्द घेतला एक टॉक, त्याचा पास्ट टेन्स असेल टॉक्ड, एडी प्रत्यय लावला. आणखी एक उदाहरण घेऊ, वॉक, वॉक्ड, एडी इज ऑल्सो दॅट. पण if we say go, go, the past tense is went. If we think about cut, the past tense is cut. So exception rules are that there is no fixed rule changing the main verb form into past form. Exceptional rules are there. There are many rules which has another root. Okay, so uncountable rules and exception. Take one another example regarding the plurals. If we say cat, it's cats. Dog, dogs. Yes is attached there. If I say knife, past tense is knives. VES is attached there. So there is no any specific rule. Foot, feet, no any rule there. So exception, there are uncountable exceptions and uncountable rules are there. So it is called a very rigid method of teaching grammar. This method is called also the traditional method. Traditional or old method of teaching grammar. अतिशय जुनी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे. जसं पूर्वी शिकवलं जायचं तीच पद्धत इथे अवलंबली गेलेली आहे. and that's why it is called traditional किंवा old method आहे. ही
टीचर सेंटर मेथड आहे. टीचर ओरिएंटेड मेथड आहे. शिक्षकासाठी अतिशय चांगली पद्धत आहे. चुका होण्याची शक्यता अत्यल्प असते. He has to think about the grammar rules and regulations, and according to the grammar and rules and regulations, he has to change the particular sentence into another form of sentence. So this is called a teacher-centered method. Formal grammar शिकवण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयोगी आहे. Yes, I have mentioned this one. फॉर्मल ग्रामर साठी ही पद्धत उपयोगीची आहे. ग्रामर इज फर्स्ट, लँग्वेज इज सेकंड. ग्रामरला पहिलं महत्व दिलं जातं आणि त्याच्यानंतर भाषेला या ठिकाणी महत्व दिलं जातं. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड ग्रामर बेस्ड मेथड और द ट्रॅडिशनल मेथड ऑल्सो. मित्रांनो, इंडक्टिव्ह ग्रामर आणि डिडक्टिव्ह ग्रामर ह्या दोघांचाही जर भाग विचारात घेतला तर आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात येते, ह्या दोन्ही पद्धती एकमेकांना एकदम विरोधात आहे. फॉर्मल ग्रामर डिडक्टिव्ह पद्धतीने शिकवलं जातं, तर फंक्शनल ग्रामर हे इंडक्टिव्ह पद्धतीने शिकवलं जातं. मला वाटतं परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर साधारणतः या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करावा लागेल. इन शॉर्ट, rules are important, that grammar rules and regulations are very important, that grammar is taught at the beginning and then it goes to examples. Specific to general, it's a technique of teaching. इथे स्पेसिफिक म्हणजे रूल्स हे फिक्स असतात, स्पेसिफिक असतात, आणि त्याच्या पुढे जनरलला जातो म्हणजे आपल्याला एक्झाम्पल्स क्रिएट करायचे असतात, एक्झाम्पल्स डिस्कवर करायचे असतात. हे डिडक्टिव्ह ग्रामर मध्ये एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट ॲट द फर्स्ट एक्झाम्पल्स आर गिवन, दॅट and according to the examples students has to transfer the sentence into another form as far as the rules and regulations are concerned. This method is useful for higher classes only. It is time saving. अतिशय अल्प वेळ लागतो इथे, त्यामुळे शिक्षक पोर्शन त्याचा पटपट शिकवला जातो. It is called the traditional method of teaching. ट्रॅडिशनल म्हणा त्याला, ओल्ड म्हणा, इथे म्हटलं जातं त्याला. अनकाउंटेबल रूल्स अँड अनकाउंटेबल एक्सेप्शन्स आर देअर. जस्ट आय हॅव गिवन वन एक्झाम्पल अबाउट हाऊ टू चेंज प्रेझेंट टेन्स इनटू पास्ट टेन्स joining some suffixes. The same thing happens in case of plurals. How we can make singular into plural? It has no specific rule. There are some exceptions out there. Formal or structural grammar is taught by using the deductive method